कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागातील कारभारावर चर्चा करण्यासाठी आज लोकप्रतिनिधी, शिक्षणाधिकारी आणि शिक्षक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती। तब्बल 4 तास चाललेल्या या बैठकीत शिक्षकांनी अनेक मुद्द्यांवर संतप्त भावना व्यक्त केल्या। शिक्षकांची होणारी अडवणूक, अधिकारी कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार यासह अन्य विषयांवर शिक्षकांनी लोकप्रतिनिधींसमोरच पर्दाफाश केला। अखेर पुढील महिन्याभरात शिक्षण विभागाचा कारभार सुधारला नाही तर संबंधितांवर कारवाई केली जाईल असा सज्जड दम आमदार जयंत आसगावकर आणि प्रकाश आबिटकर यांनी दिला। शिक्षण क्षेत्राला पवित्र क्षेत्र मानलं जातं, पण याही क्षेत्राला भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांची वाळवी लागली आहे। 3 महिन्यापूर्वी आमदार प्रकाश आबिटकर यांनी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाची बैठक घेऊन कारभार सुधारण्याविषयी अधिकाऱ्यांना ताकीद दिली होती। त्यानंतर आज कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर संघटना आणि शिक्षकांची संयुक्त बैठक आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत घेतली। सुरुवातीलाच आमदार आबिटकर यांनी शिक्षण विभाग कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न का सोडवले नाहीत असं विचारलं। प्रश्न मार्गी लावण्यात हाताला सूज आली असेल तर ही सूज उतरवण्यासाठीच आजची बैठक असल्याचं आबिटकर यांनी स्पष्ट केलं। या बैठकीला राज्याचे प्राथमिक शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर आणि माध्यमिकचे सहसंचालक महेश पालकर उपस्थित होते। 2 लोकप्रतिनिधी आणि 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शिक्षण क्षेत्रात सुरू असणाऱ्या भ्रष्टाचार, अनागोंदी कारभाराचा पंचनामा शिक्षकांनीच केला। त्यामुळे सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला। आरोप प्रत्यारोपांनी आजची बैठक चांगलीच गाजली। माझा प्रश्न आहे, गेली 4 महिन्यामध्ये बदली होऊन झालेली आहे। 4 महिन्यामध्ये मी दररोज तंत्री 6च्या पुढे ऑफिसला जातोय, पण मला बदली मान्यता अजून दिलेली नाही। आणि न्यायप्रविष्ट आहे म्हणतात, न्यायप्रविष्ट संस्था तो त्यांचा प्रश्न आहे, तो आम्हाला बदली मान्यता तुमच्याकडे आलेली आहे। संस्था म्हणते आम्ही तुम्हाला पाठिंबा घेणार नाही किंवा आधी रद्द करणार नाही म्हणतात। बाबा पाटील, खंडेराव जगदाळे, आर.जी. पाटील, सुनील संकपाळ यांच्यासह अन्य शिक्षकांनी काही अधिकाऱ्यांची नावं घेत त्यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा ऐकवल्या। तब्बल 4 तासाहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीत आमदार जयंत आसगावकर आणि प्रकाश आबिटकर यांनी शिक्षण क्षेत्राला शिस्त लावण्याची गरज व्यक्त केली। पुढील 1 महिन्यात शिक्षण विभागाचा कारभार सुधारला नाही तर संबंधितांवर सेवा हमी आणि दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई केली जाईल असा सज्जड दम देण्यात आला। यामध्ये नुसती चर्चा होणार नाही तर त्या प्रत्येक प्रश्नाचं निर्मगीकरण केलं जाणार आहे। प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी एक नियोजित असा कालावधी दिला जाणार आहे आणि या कालावधीत हे प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका योग्य पद्धतीने घेण्यासाठीच ही आजची आढावा बैठक आयोजित केलेली आहे। खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रातल्या लोकांना जास्तीत जास्त सेवा सुविधा देण्यासाठी ज्या पद्धतीचं शासन प्रयत्न करते त्याच पद्धतीनं लोकांपर्यंत ते पोहोचण्याच्या दृष्टीनं यंत्रणेनं आणि आमच्या विशेषतः प्रशासकीय कार्यालयांनी काम करणं अपेक्षित आहे, परंतु दुर्दैवानं ते होत नाही। त्यामुळे शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। ज्या ज्या चुकी असतील आणि त्या ज्याने केल्या असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल आणि पुढच्या टप्प्यामध्ये सेवा हमी कायदा असेल, दप्तर दिरंगाईचा कायदा असेल, या सगळ्याचा अंमल करून चुकीच्या पद्धतीनं शिक्षकांना वेठीस धरून आर्थिक अशा पद्धतीची लुबाडणूक करणाऱ्या लोकांच्यावरती जी सक्त कारवाई करायला लागेल त्याच्या बाबतीचे रिझल्ट आजच्या बैठकीतून दिसतील। शिक्षण विभागाच्या कारभाराचा पंचनामा होत असताना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर आणि महेश पालकर यांनी मात्र गप्प राहणंच पसंत केलं। भ्रष्ट आणि गैरकारभार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावासह तक्रार केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं दिनकर टेमकर यांनी स्पष्ट केलं। मूळ हेतू इथं असा आहे का जे प्रॉब्लेम इथे सोडवता येतील किंवा काही जी आरमध्ये संभ्रम असेल दूर करण्याचा आहे। आता काही आरोप जर केले असतील तर त्यांनी पुरावे संबंधित अधिकाऱ्याकडे द्यावे, त्यावरती संबंधित अधिकारी योग्य ती कारवाई करतील। एकूणच शिक्षण विभागाची आजची बैठक चांगलीच गाजली। मात्र शिक्षण विभागाच्या कामकाजात आता तरी सुधारणा होणार का याचं उत्तर भविष्यकाळच देऊ शकेल। या बैठकीला शिक्षण उपसंचालक महेश चोथे, सुभाष चौगुले, एकनाथ आंबोकर, आशा उबाळे, एस.व्ही. पाटील, पी.जी. बोराडे, खंडेराव जगदाळे, दादा लाड, एस.डी. लाड यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।